छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं शिवस्वराज्य हे 2024च्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आपल्याला महाराष्ट्रात आणायचंय। त्यासाठी 9 ऑगस्ट रोजी शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपतींच्या पावनभूमी जुन्नर येथून करण्यात आली। आज केज इथं होत असलेल्या या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवला ते लोकसभेचे उपनेते आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोलदादा कोल्हे आणि ज्यांनी या लोकसभेत निवडून येऊन फक्त बीड जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात विक्रम केला असे आपले सर्वांचे लाडके खासदार बजरंग बाप्पा, व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर, या मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराजजी साठे साहेब, माजी आमदार उषाताई दराडे, सामाजिक न्यायाचे प्रदेशाध्यक्ष पंडितराव कांबळे, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, पदवीधरचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे, कृषीच्या शेतकरी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजाताई मोरे, सुशीलाताई मोराळे, हेमाताई पिंपळे आणि व्यासपीठावर उपस्थित मी सर्वांचीच माफी मागतो सर्वच मान्यवर। खरं तर अमोलदादा बीडचा निकाल लागला, सगळ्यात उशिरा लागला आणि सगळ्यात उशिरा बीडचा निकाल लागल्यावर बऱ्याच लोकांनी मला विचारलं की बीडची जागा ही कशी निवडून आली। तर त्यावेळेला मी त्यांना एवढंच सांगितलं कि इनकलाब के नाइंसाफी के खिलाफ उठने वाली आवाज को चीड़ कहते हैं, नाइंसाफी के खिलाफ उठने वाली आवाज को चीड़ कहते हैं और इनकलाब की इस धरती को बीड कहते हैं। कारण बीड मध्ये ज्या ज्या वेळेला सत्तेधाराला सत्तेचा माज येतो, मस्ती येते, उन्माद येतो, त्यावेळेला त्या सत्तेधाराचा माज उतरवण्याचं काम हे बीडच्या स्वाभिमानी जनतेने नेहमीच केलेलं आहे। या जनतेनं 6 आमदार आदरणीय पवार साहेब अडचणीत असताना साहेबाच्या पाठीशी उभा केलेले आहेत। हाच तो बीड जिल्हा आहे ज्या जिल्ह्यानं ज्या ज्या वेळेला पवार साहेब अडचणीत आले त्या वेळेला सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्याच्याही अगोदर पवार साहेबांना साथ देण्याचं काम जर कोणत्या जिल्ह्याने केलं असेल तर तो हाच बीड जिल्हा आहे। आणि म्हणून आज देखील बजरंग बाप्पाला उमेदवारी दिली। खरं तर राजकारणात कोल्हे साहेब कुठं जेवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण किंवा टीका होत नसेल तेवढी बीड जिल्ह्यामध्ये झाली। बजरंग बाप्पा सोनवण्याची लायकी काढली गेली। बजरंग बाप्पा सोनवणे खरं तर लोकशाहीमध्ये डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्याला एका मताचा अधिकार दिलाय। मग मंत्री असो, मुख्यमंत्री असो, पालकमंत्री असो, सगळ्यांची लायकी ही एका मताची आहे। पण आमच्याकडे काहींना सत्तेचा मंत्र्यांना एवढा माज आणि मगरुरी होती की त्यांनी बजरंग बाप्पा सोनवण्याची त्या ठिकाणी लायकी काढली। बजरंग बाप्पा सोनवण्याच्या बद्दल सांगितलं गेलं तर आता बीड जिल्ह्यातल्या जनतेने दाखवलंय की बजरंग बाप्पाची लायकी ही देशातल्या सगळ्यात मोठ्या सर्वोच्च सभागृहात बसायची बजरंग बाप्पाची लायकी। खरं तर बाप्पा तुम्ही काय साध्या माणसाला पाडून खासदार झाला नाहीत, तुम्ही पंकजाताईंना पाडून खासदार झालाय। त्या जरी पराभूत झाल्या असल्या तर भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आहेत। त्यामुळे आता तुमची लायकी ही टीका करताना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या खाली तुम्ही आता टीकाच करू नका कुणावर। कारण बीड जिल्ह्यातल्या लोकांनी तुमची लायकी ही महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांच्यावर टीका करायची ठेवलेली आहे। एक शेतकऱ्याचा पोरगा ज्या वेळेला खासदार व्हायला निघतो त्यावेळेला काही लोकांच्या पोटात कसा गोळा येतो त्याचं उदाहरण आपण बघितलं। टीका करताना सांगितलं गेलं की बजरंग बाप्पा 2 कारखान्याचा मालक हा शेतकरी पुत्र कसा। खरं तर बजरंग बाप्पा एक शेतकऱ्याच्या पोराने स्वतःच्या कष्टाने 2 कारखाने उभा केले तर त्याच्यामध्ये कुणाला वाईट वाटण्याची गरज नाही। पण अमोलदादा ज्या वेळेला बजरंग बाप्पावर टीका झाली की 2 कारखान्याचा मालक शेतकरी पुत्र कसा, त्यावेळेला आमच्या बीड जिल्ह्यातली जनता म्हणाली की 2 कुटाण्यापेक्षा 2 कारखान्यावाला कधीही बरा। बाप्पा तुमचं तसं काही नाही ना, नाही तर 15-20 वर्षांनी कळतंय की काहीतरी दुसरं आहे म्हणून। पण राजकारणात जर कुणी निवडणूक लढवत असेल तर त्याची लायकी करायची गरज नाही। अजितदादा
येऊन कड्याला म्हणाले आमच्या की बजरंग बाप्पा, बजरंग सोनवणेला मी कारखाना दिला आणि बजरंग सोनवणे माझ्यापासून दूर गेला. अहो अजित दादा, तुम्हाला कारखाना द्यायची ताकद ज्या शरद पवार साहेबांनी दिली, ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला 3 वेळा उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्षनेता केलं, आमदार केलं, खासदार केलं, तुम्ही त्या शरद पवार साहेबांना सोडून गेला आणि तुम्ही बजरंग बाप्पाला काय सांगायचं? तुम्हाला नैतिक अधिकार आहे. तुम्ही कोणत्या तोंडाने बजरंग बाप्पाला सांगताय? बजरंग बाप्पाला कारखाना द्यायचे ताकद तुमच्यामध्ये कुणी दिली? अरे तुम्ही बजरंग बाप्पाला कारखाना देऊ शकला कारण शरद पवार साहेबांनी तुम्हाला तिथं बसवलं आणि तुम्ही त्या बजरंग बाप्पाला सांगताय. काय सांगितलं म्हणले बजरंग बाप्पाला? पोरगी ग्रामपंचायतला, नगरपालिकेला निवडून आली नाही. बजरंग बाप्पा कधीतरी त्यांना फोन कराच आणि त्यांना सांगा की अजित दादा, मी खासदार झालोय पण तुम्हाला तुमच्या बायकोला खासदार करता आलं नाही, तुम्हाला तुमच्या मुलाला खासदार करता आलं नाही, हे सांगा. आता अजितदादाला साक्षात्कार झालाय की माझी चूक झाली आणि मी बहिणीच्या विरोधात बायकोला उभा केलं, मी करायला नव्हतं पाहिजे. खरं तर ते अजितदादांना बोलताना सांगितलं की मला पार्लमेंटरी बोर्डाचा दबाव होता. अमोल दादा, खरं अजितदादाला विचारायला पाहिजे की या पार्लमेंटरी बोर्डात असा कोण माईचा लाल होता ज्यांनी तुम्हाला तुमच्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभा करायला लावलं? त्याचं नाव महाराष्ट्राला कळलं पाहिजे. तो पार्लमेंटरी बोर्डातला माणूस कुठला आहे? तो रायगडचा आहे, तो बीडचा आहे, तो भंडारा गोंदियाचा आहे का तो गुजरातचा आहे? हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. आता तुम्हाला का सुचलं? मग ह्याच लोकांनी तुम्हाला बहिणीवर टीका करायला लावली का? ह्याच लोकांनी तुम्हाला काकावर टीका करायला लावली का? आज काय झालंय अमोल दादा? गुलाबी जॅकेट घालून दिसतो कसा मी छान. दादाची अवस्था तर अशी झाली, ह्या गुलाबी जॅकेटला आता गुलामी जॅकेट म्हणायची वेळ आली. दिल्लीच्या गुलामीचं जॅकेट घातलंय. गुलाबी जॅकेट घालून दिसतो कसा मी छान, काका विषयी मनात माझ्या घाणच घाण. सध्या महाराष्ट्रामध्ये सगळे पुतणे एकत्र असे आलेत ज्या सगळ्यांनी काकाच्या पाठीत खंजीर खुपसला, ती सगळी टोळी आता एकत्र आहे आणि आता ही महाराष्ट्राच्या विकासाच्या गप्पा मारायला लागली. अरे महाराष्ट्राच्या विकासाच्या गप्पा काय मारता? अजितदादा, तुम्ही म्हणाला कोल्हे साहेब इथं थांबले पवार साहेबांसोबत म्हणून तुम्ही सांगितलं की मी बघतोस तू कसा निवडून येतो. दादा बघा, कोल्हे साहेब निवडून आले, बजरंग बाप्पा निवडून आले, पण तुम्ही हे म्हणला असता की तुम्ही कसा निवडून येतो, याच्यापेक्षा दादा तुम्ही जर हे म्हणला असता की माझ्या महाराष्ट्रातला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प तू कसा गुजरातला घेऊन जातो मी तुला बघतो, तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. कारण या वेदांता फॉक्सकॉनच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती. माझ्या महाराष्ट्रात 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती. हा प्रकल्प तुम्ही उचलला, गुजरातला घेऊन गेले. टाटा इयरबदचा प्रकल्प उचलला, गुजरातला घेऊन गेले. सॅफ्रॉनचा प्रकल्प उचलला, गुजरातला नेला. त्या ठिकाणी हिऱ्याचा व्यापार गुजरातला, फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला, सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला. 4 दिवसापूर्वी नाशिकचा महिंद्राचा त्या ठिकाणी इलेक्ट्रिक कारचा देखील प्रकल्प गुजरातला चाललाय. अरे मग सगळ्यात जर गुजरातला घेऊन जाणार असाल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मतं मागायची त्या ठिकाणी अधिकार नाही. तुम्ही मतं मागायला देखील तुम्ही गुजरातलाच जा, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला मतं मागू देणार नाही. खरं तर गुजरातला तुम्ही सोन्याची लंका करा, आमचं त्याच्याविषयी काही मत नाही, पण आमच्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देऊन तुम्ही गुजरातच्या हातात जर उद्योगचा पेटारा देणार असाल तर ते ही महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी सहन करणार नाही. 5,98,000 युवकांचे रोजगार 17 कंपन्यांच्या माध्यमातून तुम्ही मागच्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचे पळवलेत. जर तुम्ही आम्हाला बेरोजगार करणार असाल तर उद्याच्या निवडणुकीत हा महाराष्ट्रातला युवक तुम्हाला बेरोजगार केल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आज बजरंग बाप्पा खासदार झालेत. खरं तर बजरंग बाप्पा तुम्ही खासदार झाले आणि आमच्या शिरूर तालुक्यापर्यंत रेल्वे त्या ठिकाणी झुकझुक करून गेली आहे. गोविंदराव, जे कधीच झालं नाही ते 2 महिन्यातच झालंय बरं का. रेल्वे शिरूर तालुक्यापर्यंत येऊन गेली आणि पहिल्यांदा बीडला विमानतळ व्हावा अशी मागणी जर केली असेल तर ती बजरंग बाप्पा सोनवणेने केली. पण बीडचा विकास व्हावा प्रयत्न करतात. मगाशी कुणीतरी भाषणात सांगितलं माझ्या अगोदर की 6 इच्छुक झालेत. कोणतरी म्हणलं 6 इच्छुक झालेत. खरं लोकसभेच्या अगोदर आपल्याकडे कोणी यायचंच नाही.
पण आता 6 इच्छुक झालेत, आनंदाची गोष्ट आहे. पण बाप्पा ह्या जेवढे इच्छुक आहेत, हो बाप्पा ऐका ना राव, खासदार आहेत तुम्ही, नका हाणू गप्पा, आमचा ऐका बाप्पा. 6 इच्छुक झालेत बाप्पा, 6 नाही 12 होऊ द्या, पण त्या सगळ्याच्या गळ्यात एकदा तुतारीचा गामजा घाला, त्यांना एकदा काम करू द्या आणि त्यांच्याकडून हे बांधून घ्या की पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचंच काम आम्ही करणार आणि शरद पवार साहेबाच्या विचाराचा आमदार त्या ठिकाणी या केजमधून तुम्ही निवडून देताल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही. कारण ज्या वेळेला केज मतदारसंघात काउंटिंग करताना अमोल दादा बजरंग बाप्पा हे पुढे राहिले, त्याच वेळेस या लोकसभेचा निकाल लागला आणि खासदार करण्यात जे श्रेय महत्वाचं ते केज विधानसभा मतदारसंघाचं आणि इथं खासदार करताना आपण सगळ्यांनी बाप्पाला खासदार केलं त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि सगळ्यांनी कोल्हे साहेबाला सांगा, खासदार आता आपला झालाय, केजचा आमदार राष्ट्रवादीचा होणार का पवार साहेबाच्या विचाराचा? एवढ्या कमी आवाजात कसं व्हायचं? जरा आवाज जोरात निघला पाहिजे, कोल्हे साहेबाला कळलं पाहिजे राव, कानठाळ्या बसल्या पाहिजेत बाकीच्या मंत्र्या संत्र्यांच्या तिकडं, परळीपर्यंत आवाज गेला पाहिजे, जरा असा आवाज काढा. खासदार होणार का आपला केजचा? हे इच्छुकाची गँग काय हात वर करत नाही बरं का. तुमचं काय जरा डाऊटफुल असलं तर सांगा, मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असला तर शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा, ज्याचा हात खाली आहे समजून घ्या, विरोधी पार्टीचा खबरे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. आपल्यात कोण फुटीर आहे त्याचं आपल्याला कळल, पण इच्छुकाचे पण आम्हाला लोक नवीन नवीन ओळखायला येतात, त्यांचा सुद्धा हात वर एक नाही आम्ही बघणार आहे बरं का. छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, देश का नेता कैसा हो? जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो, अमोल दादा कोल्हे तुम आगे बढ़ो, बजरंग बप्पा तुम आगे बढ़ो, वाजवा तुतारी, गाडा गद्दारी, वाजवा तुतारी, वाजवा तुतारी, वाजवा तुतारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.